आज वटपौर्णिमा. तर या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक नवीन कविता, तीही बऱ्याच दिवसानंतर आवडली तर आपल्या सर्व मित्रांना, नातलगांना, इतरांना शेअर करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे अजून केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. प्राण वाचवायचे तर सोडाच, प्राण वाचवायचे तर सोडाच, वळून देखील पाहिना. आजकाल एकही सावित्री बिचाऱ्या वडाकडे पाहिना. उभा आहे चाळीशीत ही, उभा आहे चाळीशीत ही, वाट पाहत एखादीची. नव्या युगातील सत्यवानाला सावित्री काही पावेना. यमासमोर धावत गेली, यमासमोर धावत गेली, म्हणाली याला आधीच घेऊन जाना. यमासमोर धावत गेली, म्हणाली याला आधीच घेऊन जाना. पुण्यात फ्लॅट नसणाऱ्यांना ब्रह्मचारीच ठेवा ना. पुण्यात फ्लॅट नसणाऱ्यांना ब्रह्मचारीच ठेवा. आई बाबा माझे बोलले, आई बाबा माझे बोलले, नवऱ्या घरी अनाथ असू दे. आई बाबा माझे बोलले, नवऱ्या घरी अनाथ असू दे. पटलंच नाही त्याच्याशी तर घटस्फोटाचं ठरलेलं असू दे. अर्थात सत्यवान देखील काही कमी नाही. ती मॉडर्न नाही म्हणाला. सत्यवान देखील काही कमी नाही, ती मॉडर्न नाही म्हणाला. संगणकावरती पंजा ठेवून लिव्ह इनच्या मागे पळा. वडाचं पण चुकलंच तसं, वडाचं पण चुकलं तसं. पूर्वी पारंब्या आखडून बसायचा. वडाचं पण चुकलंच तसं. पूर्वी पारंब्या आखडून बसायचा. मुलीसह हुंडा नसेल तर यंदा कर्तव्य नाही म्हणायचं. देखणीला पसंत करून बाकीच्यांना हाकलायचा. देखणीला पसंत करून बाकीच्यांना हाकलायचा. अगदीच तयारीची भेटलीच तर पत्रिकेमागं दडायचा. पोळल्या, कित्येक भरडल्या, काही जाळून पेटवून दिल्या. पोळल्या, कित्येक भरडल्या, काही जाळून पेटवून दिल्या. अशा कित्येक सावित्री सत्यवानासाठीच खपल्या. उच्चस्थानी बसलेला तो सत्यवान, उच्चस्थानी बसलेला तो सत्यवान सासू सासऱ्यांना नागवायचा. उच्चस्थानी बसलेला तो सत्यवान सासू सासऱ्यांना नागवायचा. बस बोंबलत लेका आता, तुझा वड पण कधीतरी तुटायचा. बस बोंबलत लेका आता, तुझा वड पण कधीतरी तुटायचा. कविता कशी वाटली अवश्य कळवा. आणि पुन्हा एक कळकळीची विनंती, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.